1000 ते 1100 वर्षापूर्वीचा इतिहास। रंगास्वामीवरून रंगनाथस्वामी हे नामकरण। श्री विष्णू भगवानांचा हा इतिहास आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मी मंगेश मधुकर गोहोकार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सर्वप्रथम आपल्याला मंदिराचं सुंदर असं प्रवेशद्वार पाहावयास मिळेल। संपूर्ण भारतामध्ये श्री रंगनाथस्वामींचे फक्त 2 मंदिर आहे। एक तामिळनाडू येथील श्रीरंगपट्टणम या ठिकाणी आणि दुसरं आपल्या वणीमध्ये महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील वसलेलं हे एक छोटंसं मंदिर श्री रंगनाथस्वामी मंदिर। हा सुंदर असा मंदिराचा परिसर आपणास पाहावयास मिळेल। या मंदिराची रचना हेमाडपंथी असून द्रविड शैलीने हे मंदिर बनवण्यात आलेले आहे। आपल्याला कर्नाटकमध्ये यासारखे मंदिर पाहावयास मिळते। आपण मंदिराच्या कमिटीतील काही लोकांशी चर्चा करून या मंदिराबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली, तेच आपणासमोर मी सादर करत आहोत। विष्णू पुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे जशी वैकुंठ धामाची रचना आहे तशीच रचना या रंगनाथस्वामी मंदिराची देखील करण्यात आलेली आहे। जणू काही वैकुंठ धाम या ठिकाणी आहे त्या पद्धतीने या मंदिराची रचना केलेली आहे। जसं वैकुंठ धामामध्ये द्वारपाल असतात जय आणि विजय, तसंच या मंदिरामध्ये देखील जय आणि विजय हे द्वारपाल या ठिकाणी आहे। आणि समोरच आपल्याला भगवान कश्यप यांचं देखील दर्शन होईल। समोरच आपल्याला श्री रंगनाथस्वामी म्हणजेच श्री विष्णू भगवानांचे दर्शन होईल। जगताचे पालनहारी या ठिकाणी शेषनागावर विराजमान आहे। श्री विष्णू भगवान यांच्या चरणी लक्ष्मी माता आणि त्यांचे एक सेवक बसलेले आहे। 5 फण्यांच्या भुजंगावर श्री रंगनाथस्वामी यांचं आपल्याला दर्शन होईल। या मंदिरात एवढं समाधान आहे की तुम्ही 5 मिनिटं या मंदिरामध्ये बसा, तुम्हाला एक वेगळाच अनुभव मिळेल। याची शाश्वती मी घेतो, कारण मी वारंवार या मंदिरात येत असतो। तसेच या मंदिरामध्ये इतरही देवी देवतांचे आपल्याला दर्शन होईल। तसेच या ठिकाणी वारकरी संप्रदायातील सर्व संत या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळेल। विठ्ठल रखुमाई, संत तुकाराम, संत नामदेव, रामदास स्वामी, संत गाडगे महाराज, तसेच इतरही संत या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळेल। तसेच या ठिकाणी दुर्गा माता यांचं आपल्याला दर्शन होईल। सुंदर तेजस्वी अशी मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळेल आणि मन शांत होईल। तसेच आपल्याला या ठिकाणी नंदेश्वराचे दर्शन होईल, समोर शिवपिंडाचे दर्शन होईल आणि श्री गणेश, पार्वती माता आणि शेषनागाचे दर्शन होईल। अनेक भाविक भक्त या ठिकाणी दर्शनाला येतात। हे आहे श्री विष्णू भगवानांचे वाहन म्हणजेच गरुड देव। या ठिकाणी विदेही सद्गुरू जगन्नाथ महाराज यांचं आपल्याला दर्शन होईल। या ठिकाणी मंदिराचे उत्कृष्ट असे बांधकाम चालू आहे। त्या बाजूला रंगास्वामी आणि त्यांचे सेवक यांची समाधी बांधण्यात आलेली आहे। या मंदिराबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की दक्षिण भारतामध्ये एक राजा होऊन गेला। त्या राजाची अशी इच्छा होती की आपल्या राज्यामध्ये श्री विष्णू भगवानांचं एक सुंदर मंदिर आणि मूर्ती असावी, म्हणून त्यांनी रंगास्वामी आणि त्यांच्यासोबत 2 सेवक उत्तर भारतामध्ये पाठवले।
उत्तर भारतामधील नेपाळ येथील गंगटोक नदीच्या शालिग्राम दगडापासून एक मूर्ती बनवून आणा आणि आपल्या राज्यामध्ये स्थापन करा अशी आज्ञा केली। नंतर रंगास्वामी आणि त्यांचे सेवक उत्तर भारतासाठी प्रस्थान केले। त्यानंतर त्यांनी उत्तर भारतातील नेपाळ येथील गंगटोक नदीतील शालिग्राम दगडापासून एक सुंदर मूर्ती बनवण्यात आली, जी मूर्ती ज्याप्रमाणे वैकुंठवासामध्ये श्री विष्णू भगवानांचं दर्शन होते हुबेहूब तशी मूर्ती त्यांनी बनवली आणि आपल्या राज्याकडे प्रस्थान केले। याच शालिग्राम दगडापासून बनलेली मूर्ती आपल्या अयोध्येच्या राम मंदिरात श्री रामांची मूर्ती आपल्याला बघावयास मिळेल। त्यानंतर रंगास्वामी आणि त्यांचे शिष्य मूर्ती घेऊन आपल्या राज्याकडे निघाले। त्यांना असं सांगितण्यात आलं होतं की ही मूर्ती जमिनीवर ठेवू नये, ज्या ठिकाणी ही मूर्ती ठेवेल त्या ठिकाणी स्थापन होईल असं सांगण्यात आलं होतं। नंतर ते आपल्या राज्याकडे प्रस्थान केले। त्यानंतर हे वेलीला समाजाचे लोक ते मूर्ती घेऊन आपल्या राज्याकडे निघाले। उत्तर भारत ते दक्षिण भारत हा खूप मोठा प्रवास असल्यामुळे त्यांनी वनेमध्ये विश्राम केला। विश्राम करतेवेळी त्यांनी मूर्ती खाली ठेवली। असं सांगितले जाते की तेव्हा जी मूर्ती ठेवण्यात आली तेव्हापासून आजपर्यंत ही मूर्ती या जागेवरून हलवण्यात आलेली नाही। विश्राम केल्यानंतर सेवकांनी मूर्ती उचलण्यास सुरुवात केली, परंतु मूर्ती काही उचलण्यात आलेली नाही, म्हणून बाकीही लोकांना बोलवण्यात आले, परंतु मूर्ती जागची हलेना। ही घटना राजांना सांगितली। राजाने 64 हत्ती पाठवले। 64 हत्तीला दोर बांधून त्या मूर्तीला ओढण्याचा प्रयत्न केला, परंतु ही मूर्ती जागच्या जागेवरून हलेना। कारण श्री रंगनाथस्वामी म्हणजे श्री विष्णू भगवानांनी असं सांगितलं होतं की ज्या ठिकाणी ही मूर्ती ठेवाल त्या ठिकाणी स्थापित होईल। हे राजाच्या लक्षात आले, म्हणून राजाने सांगितले की रंगास्वामी आणि त्यांचे सेवक तुम्ही या ठिकाणी राहा, या ठिकाणी विष्णू भगवानांची सेवा करा आणि या ठिकाणीच राहा। श्री विष्णू भगवानांची सेवा करता करता रंगास्वामी हे विष्णू चरणी विलीन झाले। त्यानंतर त्यांची समाधी या ठिकाणी बनवण्यात आली। त्यानंतर रंगास्वामीच्या नावावरून रंगनाथस्वामी हे नामकरण करण्यात आलं। हे नामकरण आजपर्यंत या ठिकाणी आपल्याला श्री विष्णू भगवानांच्या या मंदिरास रंगनाथस्वामी देवस्थान या नावाने देखील ओळखले जाते। अशीच खूप वर्ष लोटून गेली। 1840च्या उत्खननामध्ये हे मंदिर बाहेर आलं। तेव्हापासून आपल्या वणीमध्ये श्री रंगनाथस्वामी मंदिर हे सुप्रसिद्ध आहे। वणीचे आराध्य दैवत श्री रंगनाथस्वामी यांची कृपा सदैव आपल्यावर आहे। या ठिकाणी भाविक भक्त खूप दूर दूरून येतात असं सांगितले जाते। श्री ब्रह्माजी या ठिकाणी विराजमान आहे। तसेच या ठिकाणी रंगनाथस्वामी देवस्थानाच्या निमित्ताने 1 महिन्याची जत्रा मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी भरते। तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल इतरांपर्यंत पोहोचवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये। जर आपल्याही गावात असं पुरातन मंदिर असेल तर नक्की सांगा, आम्ही त्या ठिकाणी येऊ आणि गावतेशिव या कार्यक्रमात त्या गावाचं संपूर्ण वर्णन करू। धन्यवाद।